नमस्कार माझे मित्रमैत्रिणी, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर। आज आपण रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डतर्फे भरती निघालेली आहे त्याची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याआधी चॅनलवर जे कोण नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे भरतीची अशी नवनवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जाईल। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, त्यामुळे तुम्हाला सर्व काही डिटेल माहिती समजून जाईल। रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डमध्ये 1376 वॅकन्सीज निघालेल्या आहे। त्यामध्ये भरपूर साऱ्या पदे भरली जाणार आहेत। त्यामध्ये तुमची वयोमर्यादा काय लागणार आहे आणि अर्ज कशा पद्धतीने करायचा ते आपण बघू। तर इथे 1376 वॅकन्सीज भरल्या जाणार आहे। इथे सॅलरी तुम्हाला पोस्टनुसार वेगवेगळी राहील। 44,900 पेक्षा जास्त सॅलरी असणार आहे। द ॲप्लिकंट मस्ट पे 500 ॲज ॲन ॲप्लिकेशन फॉर जनरल। जनरलसाठी 500 रुपये फीस आहे आणि अदर कॅटेगरीजसाठी 250 रुपये फीस आहे। पोस्ट कोणकोणत्या भरल्या जाणार आहे इथं तर डायटिशियन लेवल 7च्या 5 पोस्ट भरल्या जाणार आहे। नर्सिंग सुपरिटेंडंटसाठी 713 पोस्ट आहेत। ऑडिओलॉजिस्ट स्पीच थेरपिस्टसाठी 4 पोस्ट आहे। क्लिनिकल सायकोलॉजिस्टसाठी 7, डेंटल हायजिनिस्टसाठी 3, डायलिसिस टेक्निशियनच्या 20 पदे आहे। हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड 3साठी 126 पदे आहे। लॅबोरेटरी सुपरिटेंडंटसाठी 27, परफ्युनिस्टसाठी 2, सायकोथेरपिस्ट ग्रेड 2साठी 20 अँड ऑक्युपेशनल थेरपिस्टसाठी 2, कॅट लॅबोरेटरी टेक्निशियनच्या 2, फार्मासिस्ट इंट्रिगेटच्या 276, रेडिओग्राफर एक्सरे टेक्निशियनच्या 64, स्पीच थेरपिस्टच्या 1, कार्डियॅक टेक्निशियनच्या 4, ऑप्टोमॅट्रिस्टच्या 4, EGC टेक्निशियनच्या 13, लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड 2च्या 94, फील्ड वर्करसाठी 19 अशी पदे इथे भरली जाणार आहे। एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागणार आहे या सगळ्या पदांसाठी ते बघू। तर कार्डियॅक टेक्निशियनसाठी द कॅन्डिडेट शुल्ड हॅव हायर सेकंडरी इन सायन्स, म्हणजे तुमचं 12th पास पाहिजे, सायन्समध्ये तुमचं 12th झालेलं पाहिजे। अँड सर्टिफिकेट कोर्स और डिप्लोमा इन कार्डिओलॉजी लॅब, तुमचं जर डिप्लोमा झालेला असेल कार्डिओलॉजीचा तर तुम्ही इथे अप्लाय करू शकतात। लॅब इन्व्हेस्टिगेशन कन्सिस्टिंग ऑफ ECG होल्टर अँड TMT, कॅन्डिडेट्स ट्रेन इन इको कार्डिओग्राफी इज परफेबल। इको कार्डिओग्राफी परफेबलमध्ये ते कॅन्डिडेट्स हा परफेक्ट पाहिजे, म्हणजे कार्डियक टेक्निशियनसाठी तुमचं 12th पास पाहिजे, तसंच डिप्लोमा झालेला पाहिजे। कार्डिओलॉजी लॅब इन्व्हेस्टिगेशन कन्सिस्टिंग ऑफ ECG मध्ये। अँड क्लिनिकल सायकोलॉजिस्टसाठी द कॅन्डिडेट शुल्ड हॅव मास्टर डिग्री इन क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, तुमची मास्टर डिग्री कंप्लीट झालेली पाहिजे क्लिनिकल सायकोलॉजिस्टसाठी, किंवा सोशल सायकोलॉजी फ्रॉम अ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, किंवा सोशल सायकोलॉजी तुमचं एखाद्या युनिव्हर्सिटीतून पास झालेलं पाहिजे। फॉर फील्ड वर्कर द कॅन्डिडेट शुल्ड हॅव 12th पास, फील्ड वर्करसाठी तुमचं 12वी पास झालेलं पाहिजे, पण सायन्समधून तुमचं 12th झालेलं पाहिजे विथ बायोलॉजी और केमिस्ट्री, आणि सायन्समध्ये तुमची बायोलॉजी किंवा केमिस्ट्री हे दोन्हीपैकी एक सब्जेक्ट असला तरी तुम्ही इथं अप्लाय करू शकतात। फॉर परफ्युनिस्टसाठी द कॅन्डिडेट शुल्ड हॅव BSc विथ डिप्लोमा इन परफ्युजन टेक्नॉलॉजी, तुमचं BSc पास पाहिजे आणि त्यासोबतच तुमचा डिप्लोमा झालेला पाहिजे परफ्युजन टेक्नॉलॉजीमध्ये। अँड द कॅन्डिडेट शुल्ड हॅव BSc अँड 3 years एक्सपिरियन्स इन कार्डिओ पल्मनरी प्लम्प टेक्निशियन इन रेप्युटेड रिकॉग्नाइज हॉस्पिटल, 3 वर्षाचा तुमचा अनुभव असेल आणि तुमचं BSc झालेलं असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता।
फॉर फर्दर इन्फॉर्मेशन अबाउट द क्वालिफिकेशन फॉर अदर पोस्ट प्लीज रीड अ ऑफिशियल नोटिफिकेशन. मग दुसऱ्या पोस्टचे जे क्वालिफिकेशन आहे त्याचं ऑफिशियल नोटिफिकेशनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथे जाऊन तुम्ही ते चेक करून घ्या. एज लिमिट काय आहे प्रत्येक पोस्टची, तर डायटिशियन 7साठी लेवल 7साठी कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 36 वर्ष. नर्सिंग सुपरिटेंडंटसाठी 20 ते 43 वर्ष. ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरपीसाठी 21 ते 33 वर्ष. क्लिनिकल सायकोलॉजिस्टसाठी 18 ते 36 वर्ष. डेंटल हायजिनिस्टसाठी 18 ते 36 वर्ष. डायलिसिस टेक्निशियनसाठी 20 ते 36 वर्ष. आणि हेल्थ मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड 3साठी 18 ते 36 वर्ष. लॅबोरेटरी सुपरिटेंडंटसाठी 18 ते 36. परफ्युनिस्टसाठी 21 ते 43. सायकोथेरपिस्ट ग्रेड 2साठी 18 ते 36. ऑक्युपेशनल थेरपिस्टसाठी 18 ते 36. कॅट लॅबोरेटरी टेक्निशियनसाठी 18 ते 36. फार्मसिस्ट एंट्री ग्रेडसाठी 20 ते 38. रेडिओग्राफर एक्सरे टेक्निशियनसाठी 19 ते 36. स्पीच थेरपिस्टसाठी 18 ते 36. कार्डियॅक टेक्निशियनसाठी 18 ते 36. ऑप्टोमॅट्रिस्टसाठी 18 ते 36. ECG टेक्निशियनसाठी 18 ते 36. लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड 2साठी 18 ते 36. फील्ड वर्करसाठी 18 ते 33 अशी वयोमर्यादा असणार आहे. सॅलरी 7 पेनुसार असणार आहे. मंथली सॅलरी सिलेक्टेड ॲप्लिकंटला 44,900 अशी असणार आहे. कोणत्या पदासाठी, तर ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्ट, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, डेंटल हायजिनिस्ट, हेल्थ मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड 3, लॅबोरेटरी सुपरिटेंडंट, परफ्युनिस्ट, सायकोथेरपिस्ट ग्रेड 2, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, कॅट लॅबोरेटरी टेक्निशियनसाठी 44,900 सॅलरी आहे. तर फार्मसिस्ट एंट्री ग्रेड, रेडिओग्राफर एक्सरे टेक्निशियन अँड स्पीच थेरपिस्टसाठी 35,400 मंथली सॅलरी. तर ऑप्टिमॅट्रिस्ट अँड ECG टेक्निशियनसाठी 29,200 आहे. लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड 2साठी 25,500 आहे. तसेच फील्ड वर्करसाठी 21,700 आणि फील्ड वर्करसाठी 19,900. असिस्टंट ग्रेड 2साठी 21,700 आहे. ECG टेक्निशियनसाठी 25,500. एक्सरे टेक्निशियन, स्पीच थेरपिस्ट, फार्मासिस्ट यांच्यासाठी 29,200 आहे. आणि कॅड लॅबोरेटरीसाठी 35,400 आहे. तर नर्सिंग सुपरिटेंडंटसाठी 44,900 अशी सॅलरी असणार आहे. हे ॲप्लिकेशन 17 ऑगस्टपासून सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट 16 सप्टेंबर आहे. 16 सप्टेंबरपर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्याच्या आतच करून टाका. आणि डेट मॉडिफिकेशन विंडो फॉर करेक्शन इन ॲप्लिकेशन फॉर्म विथ पेमेंट ऑफ मॉडिफिकेशन फीज, म्हणजे तुम्हाला ऑनलाईन फीज भरण्यासाठी 17 ते 26 तारीख, किंवा मग ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल तर 17 ते 26 तारखेपर्यंत सप्टेंबरपर्यंत तुम्ही करू शकतात. ॲप्लिकेशन फी फॉर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड रिक्रुटमेंट 2024 यांच्यासाठी जनरलसाठी आहे 500 रुपये आणि अदर कॅन्डिडेटसाठी 250 रुपये आहे. ST, SC, एक्स सर्व्हिसमॅन, PWBD, फिमेल, ट्रान्सजेंडर अँड मायनॉरिटीज और इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणजे EBC यांच्यासाठी 250 रुपये आहे. फॉर्म हा ऑनलाईन तुम्हाला भरायचा आहे. इथं ऑफलाईन नाही तर ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, तर इथे तुमची एकदा कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. नंतर तुमचं मेडिकल एक्झामिनेशन घेतले जाईल. अँड देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग 1/3 मार्क्स फॉर एव्हरी रॉंग आन्सर. कम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे, त्यामुळे सर्वांनी अभ्यास व्यवस्थित करा. आणि यामध्ये द सेक्शन वाईज नंबर ऑफ क्वेश्चन मार्क्स डिटेल CBT
कशा प्रकारे होईल, कोणत्या सब्जेक्टवर होईल, तर प्रोफेशनल ॲबिलिटीला 70 क्वेश्चन राहील, 70 मार्क्स राहील. जनरल अवेअरनेससाठी 10 आणि मार्क्स अलॉटेड 10. जनरल ॲरिथमॅटिक, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगसाठी 10 मार्क्स अलॉटेड 10. जनरल सायन्ससाठी 10. म्हणजे प्रोफेशनल ॲबिलिटीचे 70 मार्क्स आहे, बाकी 10 असे 100 मार्क्सची ही परीक्षा असणार आहे. हाऊ टू अप्लाय फॉर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड रिक्रुटमेंट 2024 ॲज गिवन इन द ऑफिशियल नोटिफिकेशन ऑफ रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड recruitment 2024. Interested candidate who meet the above criteria, म्हणजे ज्यांच्याकडे हे सर्व क्वालिफिकेशन असेल त्यांनी मे अप्लाय ऑनलाईन व्हाया द ऑफिशियल वेबसाईट बिफोर द लास्ट डेट. म्हणजे ऑफिशियल वेबसाईटच्या लिंकवर जाऊन तुम्ही काय करा, लास्ट डेटच्या आधीच अर्ज सबमिट करून टाका. तर अशा प्रकारे ही भरपूर मोठ्या प्रमाणात भरती होत आहे. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे ही सर्व क्वालिफिकेशन असेल त्यांनी इथं अप्लाय करून टाका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहिती.